उन्हाच्या या गावी आज मी विदेशी, वाळूचे नगर मागे राहिले विदेशी. आसमानचा पाऊस थांबेना, वाळूचे वादळ सोडेना सोडेना. आता बोंबाबोंब करून काय फायदा? चूक 100% आपली, वाण्यांची आहे. या इंग्रजांमुळे आपण धनाढ्य झालो आहे. या परमुलखात ही एवढी प्रगती केली आणि त्या कंपनी सरकार विरुद्ध उभं राहणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून घेणं. पूर्वी नाही का आपण राजा महाराजांची चाकरी करायचो? मग आता इंग्रजांची गुलामी केल्याने काय कमीपणा येतो? अरे निदान सुखात तरी जगतोय. या राजांनी तर आपल्याला मरणाच्या दारी ढकललंय आणि आता हे संस्थानिकही इंग्रजांना सामील झालेत. मग आपण का नाही व्हायचं? आपल्याला तर व्यापार करायचाय आणि तो रोखठोक करणं म्हणजे स्वातंत्र्य. देश जरी स्वतंत्र झाला तरी तो कुणी ना कुणी चालवणारच. समाजवाद हे एक स्वप्न आहे आणि ते स्वप्नच राहील. फरक श्रीमंतांना पडेल, गरीब तो गरीबच राहील. निवडक लोकांच्या हाती असेल जनतेचं भविष्य. इंग्रजी साम्राज्याचा कधीही अस्त होणार नाही. स्वातंत्र्य लढ्यात उडी घ्यायची असेल तर घ्या, आम्हाला तर व्यापार करायचा बस. आत ये भाऊ. मुलाला सोबत का आणलंयस? हा, आपलंच लेकरू आहे मालक. कलकत्ता दाखवण्यासाठी घेऊन आलायस का? नाही मालक, आपली सेवा करण्यासाठी घेऊन आलोय. जर तुमची कृपा झाली तर याचं भाग्य सुद्धा उजळून जाईल. थोडीफार व्यापाराची कला शिकला तर याचंही आयुष्य चांगलं उभं राहील. योग्य विचार केलास. कोवळ्या वयात जर काही शिकला तर वाढ वडिलांचं नाव मोठं करेल. रिकामं डोकं सैतानाचं घर. जर क्रांतिकारकांच्या नादी लागला तर वाया जाईल. गुंडगिरी, मवालीगिरी सगळेच्या सगळे तुरुंगाच्या विळख्यात अडकतील. मग उपभोगा स्वातंत्र्य तुरुंगात. जा, पाया पड. प्रणाम शेठजी. यशस्वी हो. चल बाहेर थांबूया. महाडीरामजी, काय? उद्यापासून पोराला तुमच्या गादीच्या अवतीभोवती असू दे. हो. चांगलं तपासून घ्या, नाणं खरं आहे की खोटं. बरं. माडीरामजी, काळजाचा तुकडा तुमच्या हातात सोपवून जातोय. याच्या हातून कधी काही चूक झाली तर लहान समजून माफ करा. तुम्ही आहात म्हणून हे धाडस तरी करतोय मी. बाकी माझ्या भाग्याचा खेळ बघा. ज्यांना ज्यांना जीव लावला त्यांनाच दूर करावं लागलं मला. तो काळजी करू नकोस. हा सगळा नशिबाचा खेळ आहे भाऊ. माझी नजर मला कधीच धोका देणार नाही किशन. खरं सोनं लगेच ओळखतो मी. याचं मौन बरंच काही सांगतंय. जगण्याची उमेद आहे बरं का मुलात. तू पुढच्या वेळी येशील तेव्हा तूच म्हणशील की महाडीराम काय म्हणाले होते. हिऱ्याला पैलू पडलेले दिसतील तुला. यांचा मान राखत जा. काय आजपासून तुझं सगळं काही हेच आहे. मग माडीरामची मी निघू. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. माधव, अरे माधव, चल उठ बाळा. अरे चल, गंगेवर जाऊन आंघोळ नाही का करायची आहे? उठ उठ लवकर. झोपेत कुठलं तरी सुंदर स्वप्न बघून हसत होतास. बाळा, आता ह्या स्वप्नांना आपल्या डोळ्यात बंद करून पूर्ण करून दाखव. चल 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 चल. आजपासून श्री गणेशा कर.
हं? माझी जागा देतोय तुला. या गादीची लाज राख बाळा. हं? कसलीही चूक होऊ नको देऊस. हे बघ, हे आहे रोकड आणि हे आहे खातं. आता या खात्यात जसं लिहिलंय ना तसंच लिही. हं? मन लावून काम कर बाळा. माधव, अरे माधव, अरे कुठे गेला? अरे बाळा, कुठे गेला होता सकाळी सकाळी? हा, इकडे ठेवा, इकडे. ते सर्व इकडे अरे घेऊन गंगेवर या. आंघोळीला नाही जायचं का? अहो काका, मी तर पहाटे जाऊन आलोय. तुम्ही या, काय? इकडे या. आणि हे बघा, बाजारात नवीन माल आला आहे. काका हे बघा ना, कसा रेशमासारखा मऊ आहे. इंग्रजांचा आवडता आहे. काकांच्या दुकानासाठी पाठवतोय मी. आता काकांना कलकत्त्याला यावं लागणार नाही आणि धंदाही चांगला होईल. आता काका तिथे मजेत दुकान चालवतील. शाबास, शाबास बाळा, शाबास. गुरु शेर आणि शिष्य सव्वा शेर. शाबास, शाबास माझ्या बाळा, शाबास. फायद्याचा सौदा आहे शेठजी. मी तर म्हणेन आजच खरेदी करा. काका, आज हा सौदा न करणंच आपल्यासाठी योग्य होईल. गप्प बस. तू कालचा पोरगा, तुला एवढी समज आली होय? मोठ्या माणसांच्या मध्ये विचार न करता बोल जाऊ नये. हा माधव काय म्हणतोय? अरे काही नाही शेठजी, अजून तो लहान आहे. आपल्या कामाशी काम ठेवत जा. मोठ्यांच्या मध्ये बोलणं बरं नव्हे, समजलं? अरे त्याचं म्हणणं तरी काय आहे? सांग रे माधव, तुला काय सांगायचे ते? शेठजी, माझ्या अंदाजानुसार आज सोन्याचा भाव खाली उतरू शकतो. त्यामुळे आज सौदा न करणं हेच योग्य असेल. आणि भाव वाढला तर लाखोंचं नुकसान होईल शेठजींचं. भाव आज उतरणार, वाढणार नाही. तुम्ही ह्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका शेठजी. तो अजून लहान आहे, त्याला कसली आली समज. तुम्ही कोणाचंही काही ऐकू नका. तुम्ही कराल ते योग्य असणार. अहो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी सांगतोय ना, भाव वाढणारच. मला सौदा मंजूर आहे. बर, बघितलं, शेवटी तेच झालं ना. माधवने तर आधीच सांगितलं होतं की भाव मंदावेल. थट्टेवारी नेलं सगळ्यांनी. माधववर कोणी विश्वास ठेवला नाही. काय शेठजी, तुमची अक्कलही शेण खायला गेली होती का? वर्षभराची कमाई फटकन एका क्षणात घालवली. अरे तुमचं काय आहे? तुम्ही पाठ फिरून निघून जाल. केस तर आमच्या डोक्यावरचे गेले. महाडीरामजी, हा, नफा तोटा हा तर नाण्यासारखा उलटा सुलटा पडतच असतो, कळलं? पण ह्या नुकसानातही आपलाच फायदा झालाय. तो कसा शेठजी? बाळ इकडे ये. आजपासून सोन्याचे सगळे व्यवहार ही तुझी जबाबदारी, ठीक आहे? आणि तुझी दलाली असेल पूर्ण 1 आणा. सुखी राहा, सुखी राहा. या दलालीत सुद्धा भरपूर पैसा मिळतो. बरं, एक गोष्ट सांग, शेठजींचं नुकसान किती दिवसात भरून निघेल? 1 महिन्याच्या आतमध्ये. पण काका, मला दलाली नाही, आपला स्वतःचा धंदा करायचा आहे. अरे हा हा, नाही कोण म्हणतंय. तोही करशील एक दिवस बाळा. महाडीरामजी, हा हा पोरगा जादूगार आहे, जादूगार. ते योग्य अंदाज बांधतो. 1 महिन्यातच नुकसान भरून निघालं. याचा अंदाज खरा ठरला. इकडे या. आजपासून ह्याला विचारल्याशिवाय एकही सौदा करायचा नाही. ठीक आहे. तुम्ही अगदी योग्य रत्न पारखलंय. शेठजी, आता या गादीच्या चिंतेतून मी मुक्त झालो बुवा. माधव, हे घे बाळा, 10,000 रुपये. अरे दलालीचे नाहीयेत, तुझ्या मेहनतीचं फळ आहे. काका, 1 वर्ष होऊन गेलं. काका, काकू आणि सावरची खूप आठवण येते. काकांचं पत्रही आलंय. काय लिहिलंय किशनने? दुकान कसं चाललंय? बस, काही विशेष नाही. आता तर दुकान अगदी मोडकळीस आलंय. माझ्याशिवाय एकटे पडलेत ते. काका, मी त्यांना वचन दिलं होतं की मी त्यांची नीट काळजी घेईन. पण मला कळत नाही की मी काय करू. तू एक काम कर, धर्मातला जाऊन सगळ्यांना कलकत्त्याला घेऊन ये.
डोळ्यांसमोर राहतील तर दोघांचीही काळजी दूर होईल. काका, अगदी लाख मोलाची गोष्ट बोललात तुम्ही. मी उद्याच त्यांच्याकडे जातो. सावरे, सावरे, अरे कुठे आहेस तू? माधव, माझं लेकरू. काकू, काकू, माधव बाळा, काकू, बाळा सावरे कुठे आहे? असेल इथे कुठेतरी. पण तू कसा आहे? अगं मी तर एकदम मजेत आहे. काकू, अरे माधव आलाय की काय? नमस्कार करतो काका. सुखी राहा, सुखी राहा. अरे एवढी वर्ष झाली काकाची आठवणही नाही आली होय बाळा. मला डोळे भरून बघू दे तुला. किती किती वर्षांनी बघतोय रे तुला. केवढा वाढलायस तू. हो, पहा ना, चेहराही किती सुकलाय त्याचा. अरे माझ्या हातचं जेवण नाही ना मिळालं त्याला. रोजच्या जेवणात आईच्या हातचं प्रेम नसेल तर मुलाच्या अंगी कसं लागेल? बाळा, तू परत कलकत्त्याला जाणार आहेस का? अहो, ह्याला काही दिवस तरी माझ्याजवळ राहू द्या ना. अगं शांत हो, शांत हो, रडू नकोस. तुझ्या आठवणीत एक रात्रही शांत झोपली नाही ती. प्रत्येक क्षणी तुझी आठवण काढली ती नाही. अहो काका, आता मी तुम्हाला माझ्यापासून दूर राहू देणार नाही. तुम्ही माझ्या सोबत येताय कलकत्त्याला आणि तिथे आपण सर्व सोबत राहू. अरे पण बाळा, अरे नुसत्या प्रेमाच्या उभेने चूल पेटत नाही रे बाळा. एवढ्या मोठ्या शहरात संसार थाटायचा म्हणजे काही पोरखेळ नव्हे. नीट विचार कर. काका, मी महाडी काकांशी बोलून ठेवलंय. त्यांनीच तर सांगितलंय. आणि तसंही या दुकानात विक्री कुठे आहे? आणि आपल्या सावरेच्या शिक्षणाचाही प्रश्न आहे. मी तर त्याला माझ्यासारखा अडाणी राहू नाही देणार. अरे काका, आजपासून तुमच्या साऱ्या चिंता माझ्यावर सोपवा. बस एकदा का पैशाचा बंदोबस्त झाला मग सर्व कष्टांचा अंत होईल. होईल माधव, सगळं होईल. अरे तुझ्या काकीच्या आशीर्वादाने सगळं होईल. जास्त लाडी गोडी करायची गरज नाही. माझे बाजूबंद आणि लक्ष्मीहार मिळणार नाहीत बरं का? अरे याच्या लग्नात सुनबाईला काय देऊ? सगळं तर संपलंय आता. बस फक्त ह्याच्या डोक्याला बाशिंग बघायची इच्छा आहे माझी. माधव, तर मग पक्क समजू मी. तुम्ही काही काळजी करू नका. ठरलं मग. भाडीरामजी, भाडीरामजी, या. आपल्या माधवचं तर नशीबच उजळलं. मोतीलालजींकडे एक उपवर मुलगी आहे. माधवसाठी स्थळ चालून आलंय. असं? रगड पैसा खर्च करतील आणि देवाणघेवाण ती वेगळीच. तुम्ही किशन भाऊंशी बोलून हे स्थळ नक्की करा ताबडतोब. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. हिला काय झालं? काकू, काकू लवकर इकडे ये. अरे देवा, काय झालं? काकू हे बघ. अरे देवा, काय झालं हिला? अरे देवा, काय झालं हिला? अगं सांभाळ बाळा. काकू, काकू, मला वाटतं कोणतरी जादू टोणा केला आहे. हे सगळं माझ्यासोबत काय होतंय? अरे बाळा, अरे काय झालं? इकडे बघ, इकडे बघ बाळा.
अरे सांभाळ बाळा, काय होतंय तुला? सांग काय होतंय? इकडे बघ, इकडे बघ, शुद्धीवर ये बाळा. कोणावर कसा विश्वास ठेवावा? रोजच्या व्यवहारातला माणूस, त्यांनी अशी फसवणूक करावी? मलाही सुरुवातीला असा संशय आला होता की नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण किसनची बायको गेली होती ना मुलगी बघायला. काही कळतच नाही. मी मुलगी बघायला गेले होते तेव्हा सगळ्यांनी मिळून एवढा आदर सत्कार केला की मला विचार करायला वावच नाही मिळाला. माधवची काकी, कोणाला दोष द्यायचा? माधव कसा संसार करेल अशा मुलीबरोबर? माधवचं नशीबच फुटकंय. आई बापांची साथ सुटली आणि बायको मिळाली तीही अशी. तू काही काळजी करू नकोस किशन. ज्याची पोर आहे त्याच्या घरी पाठवून देऊ आणि आपल्या माधवचं दुसरं लग्न लावून देऊ. अहो मला माफ करा, मला काही नकोय. मला घराच्या एखाद्या कोपऱ्यात तुम्ही जागा द्या. तुम्ही जर मला सोडून दिलं तर मी कुठे जाऊ? यात तुझा काही दोष नाही. आणि तू काळजी करू नकोस. मी तुझा त्याग नाही करणार. पण एक रोगी स्त्री कधी निरोगी आई होऊ शकत नाही. आणि तसंही आमच्या परिवारामध्ये संतान सुख कमी आहे. माडीरामजी, हा जुगार म्हणजे काय असतो? तुला जुगार खेळायची काय गरज पडली? कोणीतरी सांगत होतं जुगारात एकाचे 10 होता. हो, होतात ना. पण कधी कधी 10तला एकही उरत नाही. भानगड काय आहे? मरण्यापूर्वी मला राजा मानसिंगची हवेली विकत घ्यायची आहे. माझ्या भावाच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे मला. शेवटी वर जाऊन दादाला काय तोंड दाखवू? हे बघ किशन, झालं गेलं विसरून जा. आता टाळ कुटण्यात काहीच अर्थ नाही. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार कर. माधवचा धंदा सुरळीत चालू दे. सावऱ्याचं शिक्षण होऊ दे. साऱ्या जखमा भरून निघतील. माडीरामजी, माझ्या जखमा तर आता मेल्यावरच भरतील. हे बघ भाऊ, हे जुगार वगैरे श्रीमंतांचे चोचले आहेत. गरिबांचं काम नाही हे. इथे माणूस एकदा जिंकतो पण 10 वेळेस हरतो. ते सगळं जाऊ द्या माडीरामजी. तुम्ही मला माधवच्या वाट्याचे पैसे देऊन टाका बस. माझ्याकडे नाही आहेत. हे काय बोलताय तुम्ही माडीरामजी? ते मी माधवला विचारूनच देईन. काय मग धंदा काय म्हणतोय? हा, बस सगळं काही ठीक आहे. अरे माधव, किसन भाऊ तुझ्या नावाने पैसे उधार घेऊन गेलेत. मी कधी? अरे अरे हो हो हो, मीच त्यांना पाठवलं होतं. बस 1-2 दिवसात परत करेन. ठीक आहे. काय चालवलंय तुम्ही हे? किती जणांकडून माधवच्या नावाने उधारी घेताय तुम्ही? एवढी उधारी तो कशी काय फेडणार आहे? त्याच्यावर अगोदरच केवढ्या जबाबदारी आहेत. कुठे कुठे खेटे घालत फिरतोय तो. आणि तुम्ही त्याने कमावलेले पैसे सगळे असेच उडवून टाकताय. तुला नाही कळणार माधवची काकी. मी मरण्या अगोदर मला एकदा श्रीमंत व्हायचंय आणि त्यासाठी हा एकच मार्ग आहे. अरे माधव बाळा, किशन भाऊंना ही जुगाराची चटक कशी काय लागली? या गादीवर बसून तू जमवलेला एक पैसा सगळ्याच्या सगळा त्यांनी उडवलाय. तोही एका फटक्यात. इतक्या वर्षांची तुझी कमाई एकाच दिवसात संपवली. अरे मी म्हणतो, जर खेळता येत नाही तर आपण जुगार खेळावंच का? आता काय करशील तू? आणि असा डाव खेळा की मागे काहीही उरलं नाही आणि मग भान हरवल्यासारखा बडबडू लागला. मी म्हणालो घरापर्यंत सोडतो, तर काही न बोलता तसेच निघून गेले. शेठजी, मी तुमची पैन पै परत करेन, पण मला आता घरी गेलं पाहिजे. काकू, काका कुठे आहेत? ते तर सकाळपासून बाहेर आहेत. अजून घरी नाही आलेत ते. काय झालं? हे गेले तरी कुठे? माधव बाळू,
माझं मन सकाळपासून बेचैन आहे. तुझे काका गेले काही दिवस खूप तणावाखाली आहेत. गप्प गप्प बसतात आणि त्यांनी जीवाचं काही बरं वाईट केलं काकू तू काही काळजी करू नको, मी त्यांना कुठूनही शोधून आणेन. देवा, माझे पैसे माझे पैसे कुठे गेले? काकू तू लहान मुलांसारखं काय करतेस? काही झालं नाही, यांना थोडासा धक्का बसलाय. आणि काका काका तुम्ही का काळजी करत आहात? माझे पैसे कुठे? मी तुमचं सगळं कर्ज फेडेन. आणि हो, तुम्हाला जुगार खेळायला आवडतो ना? मी तुम्हाला पैसे देईन काका. खूप खूप जुगार खेळा तुम्ही. आणि हो, तुम्हाला कोणी अडवणार नाही. फक्त तुम्ही बरे व्हा काका. मला तुम्हाला सुखात ठेवायचं आहे काका. तुम्हाला सुखात ठेवायचं आहे काका. काका काहीतरी बोला. या जरा. माझे पैसे कुठे गेले माझे? आराम करा. हरवले पैसे. माझे पैसे गेले कुठे गेले? यांना बंद खोलीत किंवा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायला हवं. नाही, कधीही नाही. माझी आई उपचाराशिवाय मेली, परंतु काकांवरती उपचार मी माझ्या नजरेसमोर करेन. माझे पैसे गेले, माझे हरवले, माझे पैसे हरवले, माझे पैसे हरवले. काका, माझे पैसे हरवले. काका तिकडे नका जाऊ काका. माझे पैसे. काका थांबा काका. माझे पैसे. काका तुम्हाला काही नाही होणार, मी येतो तिकडे. हरवले माझे पैसे. काका कुठे गेले? काका थांबा. काका 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 आता माझं कुणी नाही राहिलं काका. सगळं संपलं काका. ओल्या ओल्या मातीचा आहे गंध सारा. काळ्या काळ्या आकाशिया चांदण्यांचा वाडा. जगण्याची आस संपेना. वाळूचे वादळ आता विसर